ओके. तर बघा डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट किंवा टाइप्स ऑफ द इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट ऑफ कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट. ओके, हा 3 कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. तर डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट मीन्स व्हॉट? ऍक्सिडेंट एक मिनिट. ओके. तर बघा डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. अन ऍक्सिडेंट इज अन अनप्लॅन्ड और अनडिझायरेबल इव्हेंट. ओके, ऍक्सिडेंट म्हणजे काय? अनप्लॅन्ड अँड अनडिझायरेबल इव्हेंट. म्हणजे तो प्लॅन करून होतो का ऍक्सिडेंट? एखादा इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट असेल. ऍक्सिडेंट इज अ अनप्लॅन्ड और अनडिझायर्ड इव्हेंट विच रिझल्ट इज अनअकॉमोडेबल अँड अनडिझायर्ड कॉन्सिक्वेन्स. म्हणजे हे जे काय अनकम्प्लिटेबल कंडिशन्स असेल किंवा जो काही कॉन्सिक्वेन्स अनडिझायर्ड कंडिशन असेल त्याच्यानुसार हे जे काही तुमचा पर्टिक्युलर ऍक्सिडेंट आहे तो ऍक्सिडेंट. ओके, मग त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये जे काही ऍक्सिडेंट इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट आहेत त्याच्यामध्ये हे जे काही डिफरंट ऍक्सिडेंट आपण बघितलेले आहेत. ओके, मग आता नेक्स्ट पॉईंट आहे लॉसेस ड्यू टू द ऍक्सिडेंट. म्हणजे कुठले कुठले लॉसेस होऊ शकतात इन इंडस्ट्री? तर डायरेक्ट लॉस आणि इनडायरेक्ट लॉस. फर्स्ट वन इज द डायरेक्ट लॉस. These types of the loss is measured in terms of money. म्हणजे जो डायरेक्ट लॉस आहे तो डायरेक्ट लॉस कशामध्ये कन्सिडर केला जातो? इन द टर्म्स ऑफ द मनी. म्हणजे तो पैशामध्ये मेजर केला जातो. एम्प्लॉय हॅज द पे ऑफ द वर्कर्स फॉर द कम्पेन्सेशन फॉर द मेडिकल एक्सपेंडिचर अँड कमिंग अंडर द डायरेक्ट लॉस. म्हणजे जे काही एम्प्लॉईज असणार आहेत त्या एम्प्लॉईसाठी जे काही मेडिकल फॅसिलिटी असणार आहे किंवा एक्सपेंडिचर असणार आहे मेडिकल इन्शुरन्स वगैरे त्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. ते जे काही इन्शुरन्स असणार आहे तो कशावरती डिपेंड असतो? तर तुमच्या त्या डायरेक्ट लॉस वरती डिपेंड असतो. ओके, मग डायरेक्ट लॉस इज मेजर्ड इन द टर्म्स ऑफ द मनी अँड एम्प्लॉय हॅज द पे ऑफ वर्कर्स फॉर द कम्पेन्सेशन फॉर द मेडिकल एक्सपेंडिचर अँड फॉर द कमिंग अंडर द डायरेक्ट लॉसेस. Next, indirect losses. Indirect losses is the losses of the time of person. Losses of the time of the person also for the workers. म्हणजे ते जे काही टाइम आहे तो जो काही म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट लॉस हा डायरेक्टली टाइम मध्ये कन्सिडर केला जातो. टाइम अँड फॉर दी हू स्टॉप वर्क ऍट दी टाइम ऑफ द ऍक्सिडेंट. ओके, म्हणजे हा जो कन्सिडर केला जातो तो टाइम आणि जो काही वर्क आहे तुमचा डायरेक्ट वर्क त्याच्यावरती कन्सिडर केला जातो. म्हणजे टाइम ऑफ द ऍक्सिडेंट, ऍट द टाइम ऑफ ऍक्सिडेंट जे काही वर्क आहे त्यावेळेचं वर्क स्टॉप झालं. ओके, लॉस ऑफ टाइम ऑफ सुपरवायझरचा परत काय होणार आहे? त्याचा टाइम लॉस होणार आहे. मग त्याच्यामध्ये सुपरवायझर लॉस ऑफ टाइम मध्ये टू असिस्ट दी इंजोर्ड वर्कर्स. म्हणजे एखादा वर्कर असेल तो इंजोर्ड असेल तर त्याच्यासाठी वर्क करणं. त्याच्यानंतर मेकिंग दी अल्टरनेट अरेंजमेंट. मग जर तिथं ऍक्सिडेंट झालाय तर त्या ह्युमनच्या रिप्लेस मध्ये दुसरी अल्टरनेट अरेंजमेंट करणं. ओके, इन्व्हेस्टिगेशन अँड प्रिपेअर दी रिपोर्ट फॉर दी ऍक्सिडेंट. कशामुळे ऍक्सिडेंट झाला? ओके, त्याचे कॉजेस काय? ओके, कशामुळे तो ऍक्सिडेंट कन्सिडर त्याचा रिपोर्ट आयडेंटिफाय करणं. हे जे सगळे इनडायरेक्ट लॉसेस मध्ये आपल्याला ते कन्सिडर होतात. मग डायरेक्ट लॉस अँड इनडायरेक्ट लॉस. Direct loss is measured in terms of money and indirect loss is measured in terms of the time or for the particular supervisor workers. ओके, याच्यावरती कन्सिडर केला जातो. मग पर्टिक्युलर जे काही डॅमेजेस असेल, मशीन डॅमेजेस, आयडेंटिफिकेशन ऑफ द मशीन डॅमेजेस. ओके, डिफरंट कंडिशन्स वी आर ऑब्झर्विंग फॉर द इनडायरेक्ट लॉस. ओके, नेक्स्ट टाइप्स ऑफ द इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट. नेक्स्ट वन इज द टाइप्स ऑफ द इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट. आता इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट मधले कुठले कुठले टाइप्स आहेत? तर त्याच्यामध्ये देअर आर दी इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट आर डिवायडेड इनटू 2 कॅटेगरीज. ओके, मेनली 2 कॅटेगरीज. फर्स्ट वन इज अ मशीन ऍक्सिडेंट अँड सेकंड वन इज अ नॉन मशिनरी ऍक्सिडेंट. फर्स्ट वन इज अ मशिनरी ऍक्सिडेंट अँड सेकंड वन इज अ नॉन मशिनरी ऍक्सिडेंट. म्हणजे एक तर मशीनचा ऍक्सिडेंट असेल किंवा दुसरा नॉन मशिनरी. म्हणजे त्या पर्टिक्युलर याच्यानुसार जो काही एखादा ऍक्सिडेंट असेल, मग इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट असेल किंवा दुसरा अजून कुठला ऍक्सिडेंट असेल
तो ऍक्सिडेंट, नॉन मशिनरी ऍक्सिडेंट. ओके, फर्स्ट वन इज अ मशिनरी ऍक्सिडेंट. The causes due to the inadequate safe ground of machines. म्हणजे पर्टिक्युलर एखादं कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये अडॅप्ट करा की सेफ ग्राउंड कंडिशन्स आहे की नाही त्या मशीन. दिस कॅन बी रिड्युस्ड बाय द प्रोव्हाइडिंग सेफ गार्ड्स फॉर द बेल्ट्स, गिअर्स एटसेट्रा. म्हणजे त्या मशीनसाठी ते सेफ जे काही प्रोव्हाइड करतोय आपण त्याच्यानुसार जे काही गार्ड्स प्रोव्हाइड करा ऑन दी बेल्ट्सला, गिअर्स एटसेट्रा. म्हणजे इकडे तुम्ही सेफ कंडिशन प्रोव्हाइड करता, जे काही गार्ड्स आहेत ते गार्ड्स प्रोव्हाइड करा. Non-machinery accident is caused due to the personal reason such as the age of physical weakness. पर्टिक्युलर एज असेल म्हणजे समजा वर्करचं एज असेल, कमी एज असेल, ओके, मग त्याला एक्सपिरियन्स नसेल तर तो तिथं अनकंडिशन म्हणजे त्याला जो काही माहित नसेल अनएक्सपेक्टेड कंडिशनला तो काय करेल की चेक करेल. ओके, म्हणजे तो त्याला माहित नाही ते मशीन वर्क करायला गेला, चालू शकते का असं, म्हणजे त्याला स्किलच नाही त्याचं. अशा कंडिशन मध्ये नॉन मशिनरी ऍक्सिडेंट होऊ शकतात. त्याच्यानंतर फिजिकल विकनेस असेल तर फिजिकल विकनेस आला तर तसा ऍक्सिडेंट घडू शकतो. इनएक्सपिरियन्स और केअरलेस, जर तो एकदम असं कॅज्युअल अप्रोचनी राहिलं तर तो ऍक्सिडेंट घडू शकतो. ओके, किंवा इनएक्सपिरियन्स म्हणलेलं आहे, एक्सपिरियन्स नसेल तर त्या मशीन चालवायचा वगैरे. फ्रॉम द प्लांट कंडिशन्स सच ॲज द पुअर व्हॅलिडेशन और इल्युमिनेशन, म्हणजे तिथं जर व्यवस्थित इल्युमिनेशन नसेल तर त्या कंडिशन मध्ये आपण त्या कंडिशन मध्ये पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्याला आपण म्हणायचं की डिफरंट नॉन मशिनरी, म्हणजे मशीनचा फक्त कसा येऊ शकतो, गिअर असू शकतात, बेल्ट असू शकतात. ओके, जे काही पर्टिक्युलर ऍक्सिडेंट असेल तो मशिनरी ऍक्सिडेंट. अँड नॉन मशिनरी ऍक्सिडेंट मध्ये काय असणार आहे, तर जो काही इनएक्सपिरियन्स्ड, केअरलेस फॉर दी पर्टिक्युलर ह्युमन विकनेस, फिजिकल विकनेसेस, ओके, एज, अशा डिफरंट कंडिशन किंवा कॉजेस असू शकतात फॉर दी इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट. नेक्स्ट, याच्यामध्ये बघा डायग्राम दिलेले ऍक्सिडेंटची. बघा टाइप्स ऑफ द ऍक्सिडेंट इन इंडस्ट्री अकॉर्डिंग टू कॉजेस, अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ रिकव्हरी अँड अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इंजुरी. असे डिफरंट 3 टाइप्स ऑफ दी ऍक्सिडेंट डिवाइड केलेले आहेत अकॉर्डिंग टू कॉजेस ऑफ द इव्हेंट, अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ रिकव्हरी अँड अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इंजुरी. म्हणजे पर्टिक्युलर त्याच्यानुसार. फर्स्ट अकॉर्डिंग टू द कॉजेस, कॉजेस मध्ये काय असणार आहे, मशीन ऍक्सिडेंट और नॉन मशीन ऍक्सिडेंट. आता आपण बघितलं तसं मशीन ऍक्सिडेंट आणि इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट मध्ये मशिनरी आणि नॉन मशिनरी. तसे अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ रिकव्हरी, लॉस्ट ऑफ द टाइम ऍक्सिडेंट, होम केसेस ऍक्सिडेंट, फर्स्ट एड ऍक्सिडेंट किंवा फर्स्ट एड केसेस मध्ये. म्हणजे हे जे काही कंडिशन्स असणार आहेत त्या कंडिशन्स इथं आपण कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू द लेंथ अँड रिकव्हरीज. अँड लास्ट वन इज अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इंजुरीज. त्याच्यामध्ये फ्लॅटल ऍक्सिडेंट, परमनंट डिसॅबलेबल अँड टेम्पररी डिसॅबलेबल. म्हणजे पर्टिक्युलर हे जे काही ऍक्सिडेंटचे टाइप्स आहेत ते त्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत अकॉर्डिंग टू कॉजेस, अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ रिकव्हरी अँड अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इंजुरी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, हे जे काही ऍक्सिडेंट आहेत the accident based on the further accident based on the classified as the based on the severity, durability and degree of injury. ओके, मग त्याच्यामध्ये फर्स्ट जे काही सिव्हिरिटी असणार आहे, मग त्याच्यामध्ये मायनर ऍक्सिडेंट असेल किंवा मेजर ऍक्सिडेंट असेल फॉर दी पर्टिक्युलर याच्यानुसार. ओके, लेस हार्मफुल नेचर असेल किंवा प्रिव्हेंटिंग एम्प्लॉई फॉर दी पिरियड लेस अँड 48 hours वर्किंग. म्हणजे कंटिन्युअसली जर 8 वर्क साठी काम करायचं असेल, 2-3 दिवस जर काम करत असेल एकच वर्क, तर त्या कंडिशन मध्ये पण मायनर ऍक्सिडेंट कन्सिडर होऊ शकतात. नॉट नेसेसरी टू रिपोर्ट द हायर मॅनेजमेंट. त्यांनी एखाद्या एम्प्लॉई असेल त्या एम्प्लॉईने काय केलं की रिपोर्टच केलं नाही मॅनेजरला, किंवा जे काही हायर ऑथॉरिटी मॅनेजमेंट असेल त्याला रिपोर्ट केलं नाही. म्हणजे असे जे काही डिफरंट ऍक्सिडेंटल कंडिशन्स असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर रिपोर्टेबल ऍक्सिडेंट असू शकतात. मायनर ऍक्सिडेंट बघितलं आपण, त्याच्यानंतर रिपोर्टेबल ऍक्सिडेंट. रिपोर्टेबल ऍक्सिडेंट मध्ये सुपरवायझर शुड बी रिपोर्ट टू द हायर मॅनेजमेंट. सुपरवायझर काय करतो की रिपोर्ट करतो हायर मॅनेजमेंटला. ऍक्सिडेंट इज लिटल कॉम्प्लिकेटेड देन दी मायनर ऍक्सिडेंट. म्हणजे जर ऍक्सिडेंट हा स्मॉल असेल, कमी म्हणजे छोटा असेल आणि जर कॉम्प्लिकेटेड नसेल तर तो आपण काय करतो, मायनर ऍक्सिडेंट कन्सिडर करतो. ओके, म्हणजे त्याचा जो जे काही कंडिशन आहे ते कंडिशन
स्मॉल कंडिशन असेल तर त्याला आपण मायनर ऍक्सिडेंट म्हणतो. प्रिव्हेंट वर्क फॉर दी पिरियड ऑफ 48 hours, देन मोर वर्किंग आफ्टर द इंजुरी, म्हणजे ते जे काय 48 hours मध्ये जर त्याने काम केलं ओके तर त्याच्याला इंजुरी होऊ शकते. म्हणजे पर्टिक्युलर त्या ह्याच्यानुसार इंजुरी झाली किंवा त्या कंडिशन नुसार त्या वर्क केल्यानंतर परत त्याच्यावरती काही इफेक्ट झाला. ओके, मग डिफरंट इंडस्ट्री असू शकतात. म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये काही इंडस्ट्रीमध्ये 8 hours असेल, काही इंडस्ट्रीमध्ये 10 hours असतील, 12 hours असतील. ओके, मग त्या याच्यानुसार कंडिशन नुसार वर्क व्हायला पाहिजे पर्टिक्युलर याच्यानुसार. ओके, हे जे काही ऍक्सिडेंट आहेत ते ऍक्सिडेंट त्या ह्याच्यानुसार आपण कन्सिडर करतो. आता पर्टिक्युलर जो काही ऍक्सिडेंट आहे, जे काही ऍक्सिडेंट आहे त्याच्यामध्ये एखाद्या एम्प्लॉईची डेथ झाली त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईची, तर रिपोर्टिंग टू द टॉप लेवल मॅनेजमेंट, म्हणजे ते टॉप लेवल मॅनेजमेंटला आपण काय करतो, रिपोर्ट करतो. ओके, म्हणजे कन्सिडर एखादा मेजर ऍक्सिडेंट घडला आणि त्याच्यामध्ये काय झालं की पर्टिक्युलर तुमचा एखादा एम्प्लॉईची डेथ झाली, एखाद्या एम्प्लॉईची डेथ झाली, तर त्या कंडिशन मध्ये काय करतो तो रिपोर्टिंग फॉर दी टॉप लेवल मॅनेजमेंट. ओके, किंवा लिगल बॉडीज जे काय असणार आहेत, किंवा फॉर दी पर्पज ऑफ दी ऍक्सिडेंट, फॉर दी टू कम्प्लीट दी पोलीस. ओके, म्हणजे ह्याच्या थ्रू आपण काय करतो की रिपोर्ट करतो जर मेजर ऍक्सिडेंट कन्सिडर झाला. मायनर साठी आपण करू शकतो का पोलीस म्हणजे कन्सिडरेशन त्या इफेक्ट मध्ये, तो मायनर आहे. म्हणजे छोटा ऍक्सिडेंट असेल तर त्या कन्सिडरेशन मध्ये करत नाही आपण. पण मेजर ऍक्सिडेंट डेथ झाली एम्प्लॉईची एका, तर आपण काय करतो की टॉप लेवल मॅनेजमेंटला काय करतो की इन्फॉर्म करतो, रिपोर्ट करतो, किंवा जे काही लिगल बॉडीज असतात किंवा पोलीस असेल त्याला आपण काय करतो इन्फॉर्म करतो. ओके, म्हणजे हे जे काही ऍक्सिडेंट आहेत ते ऍक्सिडेंट म्हणजे डेंजरस कंडिशन्स असतील तर त्यानुसार मग डेंजरस ऍक्सिडेंट कुठले असू शकतात, तर एक फायर असू शकतो, फायर लिकेजेस. ओके, एक्सप्लोजन असेल, फायर एक्सप्लोजन. ओके, किंवा आणखी दुसरे हे जे काही ऍक्सिडेंट आहेत ते आपण काय म्हणू शकतो की डेंजरस ऍक्सिडेंट, म्हणजे डेंजरस कंडिशन अकॉर्ड होती फॉर दी टाइप्स ऑफ द ऍक्सिडेंट मध्ये. ओके, म्हणजे पर्टिक्युलर जे काही ऍक्सिडेंट आहेत ते डेंजरस ऍक्सिडेंट, मग त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ते जे काही ऍक्सिडेंट असतात ते आपण काय म्हणतो मेजर ऍक्सिडेंट. ओके, मायनर ऍक्सिडेंट अँड मेजर ऍक्सिडेंट. ओके, त्याच्यानंतर इंटरनल ऍक्सिडेंट म्हणू शकतो आपण. म्हणजे इंटरनल ऍक्सिडेंट काय असू शकतात, इंजुरी विदाउट शोईंग दी एक्सटर्नल सीन्स सायन्सेस, म्हणजे पर्टिक्युलर जे काही एखादं कंडिशन्स असणार आहेत. इंटरनल ऍक्सिडेंट म्हणजे एखादा मशीन असेल, मशीन डॅमेज झाली. ओके, पण त्याचा इफेक्ट इकडे कुठं झाला का, मग त्या वेळासाठी जे काही वर्क असेल ते वर्क थांबलं तुमचं पर्टिक्युलर जे काय असणार आहे, मग त्याला आपण काय म्हणतो इंटरनल ऍक्सिडेंट. त्या पर्टिक्युलर याच्यानुसार ऍक्सिडेंट कन्सिडर करा. ओके, म्हणजे हे जे काही कंडिशन्स आहेत त्याच्या कंडिशन नुसार इंटरनल एक्सटर्नल ऍक्सिडेंट, मेजर ऍक्सिडेंट. ओके, मग त्या मेजर ऍक्सिडेंट मध्ये मग मी सांगितलं तसं डेथ एखाद्या एम्प्लॉई झाली तर ते मेजर ऍक्सिडेंट कन्सिडर केला जातो. टेम्पररी ऍक्सिडेंट पण असतात, टेम्पररी म्हणजे थोड्या वेळासाठी ऍक्सिडेंट विच इज कॉजेस द डिझॅबिलिटी ऑफ द वर्कर्स फॉर द शॉर्ट टाइम साठी, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी. ओके, म्हणजे 1-2 दिवसासाठी ते इंडस्ट्री आपण बंद करतो शॉर्ट पिरियड साठी, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी किंवा 1 वीक साठी, त्याला आपण म्हणतो टेम्पररी ऍक्सिडेंट. त्याच्यानंतर परमनंट ऍक्सिडेंट पण असतो, म्हणजे एखादा इंजुर्ड आफ्टर दे एखादा इंजुरी झाली तर त्या कम्प्लिशन मध्ये ऍक्सिडेंट डिसेबल्ड फॉर द अफेक्टेड वर्कर्स परमनंटली, म्हणजे कंटिन्युअसली त्याचा इफेक्ट होतो. बरोबर आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो परमनंटली ऍक्सिडेंट. ओके, म्हणजे हे झाले ऍक्सिडेंट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं बघा बेस्ड ऑन दी प्लेस ऑफ ऍक्सिडेंट, म्हणजे त्या प्लेस वरती जे काही ऍक्सिडेंट आहेत त्या पर्टिक्युलर याच्यावरती एखादा पर्टिक्युलर प्लेस असेल, मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऍक्सिडेंट असेल, म्हणजे प्लेस मधलं एखादं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असते त्याचा ऍक्सिडेंट असेल, ऍक्सिडेंट ऑकर टू द कन्स्ट्रक्शन साइट अँड ऑफर्ड हॅपनिंग दी इंजुरीज आर सिरियस, मग त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन ऍक्सिडेंट. नेक्स्ट केमिकल प्लांट ऍक्सिडेंट, म्हणजे त्याच्यामध्ये जर इंडस्ट्रीमध्ये केमिकल प्लांट असेल तर तो पण आपण त्या प्लेस केमिकल प्लांट बघा, एखादं गॅसचं जर स्टोरेज असेल तर तिथं बघा बऱ्याच ठिकाणी तिथं डेंजर झोन कन्सिडर केला जातो. त्या एरियामध्ये जे काही पर्टिक्युलर जे काही आपण म्हणतो की ऍक्सिडेंट कन्सिडर करण्यासाठी तो एक सेपरेट डेंजर झोन क्रिएट केला जातो त्या
गॅस स्टोरेजची स्टोरेजचे जे काही कंडिशन असेल तुमची एखादी रूम असेल त्याच्या ठिकाणी, म्हणजे असे ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी आपण मग केमिकल एखादी इंडस्ट्री असेल तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल एखादी केमिकल इंडस्ट्री, त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्याचा इफेक्ट म्हणजे जे काही केमिकल असेल किंवा जे काही तुमचा पर्टिक्युलर प्रोडक्शन असेल त्याचा इफेक्ट ह्युमन वरती होणार नाही. ओके, मग त्याच्यासाठी तुम्ही सेफ कंडिशन, सेफ्टी कंडिशन किंवा सेफली कंडिशन यूज करू शकता. मग त्याच्यामध्ये हँड ग्लोव्ह असतील, सेफ्टी शूज असेल, या सगळ्या गोष्टी जे काही तुमचा ड्रेस असेल त्याच्यावरती पण तुम्ही यूज करू शकता. पण हे जे काही गॅसेस असणार आहेत म्हणजे पर्टिक्युलर इंडस्ट्री मधले वेपराइज्ड गॅसेस असतील किंवा तो पर्टिक्युलर जे काही केमिकल डेंजरस जे काही इंडस्ट्रीज असतील त्याच्यानुसार आपण काय करतो की हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करतो. म्हणजे याला आपण म्हणतो केमिकल प्लांट ऍक्सिडेंट. एखादा जर गॅस लिकेज झाला, तो गॅस लिकेज झाला आणि त्याच्या थ्रू जर ह्युमनच्या बॉडीवरती अफेक्ट होत असेल तर तो तुमचा काय झाला की केमिकल प्लांट ऍक्सिडेंट. ओके, म्हणजे किंवा ह्युमनला जर त्याचा डिस्टर्बन्स होत असेल तर तो झाला तुमचा केमिकल प्लांट ऍक्सिडेंट. ओके, म्हणजे हे इंडस्ट्रियल. मग आता इंडस्ट्रियल प्लांट ऍक्सिडेंट इज ऑकर्ड ड्यू टू द मिस्टेक ऑफ वर्कर्स. म्हणजे कधी कधी वर्करच्या मिस्टेक वरनं पण होऊ शकतो. म्हणजे इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट हा कशावरती तर वर्करच्या मिस्टेक जे काय असणार आहेत त्याच्यावरती, किंवा मॅनेजमेंट ऑर सिच्युएशन इन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, त्या कंडिशन मध्ये जे काय मॅनेजमेंट असेल किंवा ती सिच्युएशन असेल फॉर द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट त्याच्यावरती पण तो प्लांट मधला ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओके, म्हणजे हे जे काही डिफरंट कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण त्याच्यावरती. आता नेक्स्ट पॉइंट आहे बघा, कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट. आता कॉजेस काय असणार आहेत, त्याची रिझन्स, कारण काय असणार आहेत पर्टिक्युलर ऍक्सिडेंट एखाद्या इंडस्ट्रीमध्ये असेल. मेजॉरिटी ऑफ द इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट आर ड्यू टू द ट्रान्समिशन मशिनरी फॉर दी. म्हणजे हे काय ट्रान्समिशन मशिनरी म्हणजे काय असतो, त्याला गिअर असतात, बेल्ट असतो, पुली असते, कपलिंग, शाफ्ट, कटर्स, टूल्स. हे जे काही डिफरंट एक इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीमध्ये बेल्ट असतो, त्याच्यानंतर गिअर्स, पुलीज, कपलिंग, शिफ्टिंग, कटिंग. ओके, हे जे काही डिफरंट कंडिशन्स असतात किंवा आपण त्याच्यामध्ये टूल्स आणि क्लॉथ कटिंग वगैरे मशिनरी असतो बघा, क्लॉथ कटिंगच्या वगैरे ज्या मशिनरी असतात त्या मशिनरी, म्हणजे ह्या सगळ्या मशिनरी मॅक्झिमम इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, मेजॉरिटी ऍक्सिडेंट त्याच्यावरती असतात. ट्रान्समिशन ऑफ द मशिनरी म्हणजे ट्रान्समिशन. टू मिनिमाइज द ऍक्सिडेंट इट इज नेसेसरी टू नो द अबाउट द कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट. म्हणजे हे जे काही ऍक्सिडेंट आहेत हे इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट ते मिनिमाइज करण्यासाठी काही रिझन्स आहेत, त्याच्यावरती कारण आहेत त्याची. मग त्याचे काही रिझन्स आहेत ते आपण काय बघा, जनरल कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट फॉर द डिफरंट. फर्स्ट वन इज अ ऍक्सिडेंट ड्यू टू द डेंजरस मशीन. ऍक्सिडेंट ड्यू टू द डेंजरस मशीन. आता डेंजरस मशीन असेल तर त्याचे काय बघा, रिमूव्ह त्याचे ऍक्सिडेंट कॉजेस रिमूव्ह करण्यासाठी किंवा मिनिमाइज करण्यासाठी ऍक्सिडेंट. दिस ऍक्सिडेंट ऑकर्स फ्रॉम द बॉयलर्स, प्रेशर वॉल, प्राइम मूव्हर अँड ट्रान्समिशन सिस्टम. आता हे ऍक्सिडेंट कशावरून घडतात, तर ते ऍक्सिडेंट ऑकर्स फ्रॉम दी बॉयलर्स. एखादा बॉयलर्स असेल, बॉयलरचं टेम्परेचर असेल, टेम्परेचर वरनं, किंवा बॉयलरचं प्रेशर असेल, प्रेशर वेसल्स जे काय असतात, प्रेशर वेसल्स, किंवा प्राइम मूव्हर असतो बघा आपला प्राइम मूव्हर. ओके, किंवा ट्रान्समिशन सिस्टम असते. याच्यापासून जे काही डेंजरस ऍक्सिडेंट आहेत किंवा डेंजरस जे काही मशीन्स आहेत त्या मशीन ऍक्सिडेंट. नेक्स्ट सेकंड आहे बघा, अनसेफ फिजिकल कंडिशन. आता अनसेफ फिजिकल कंडिशन मीन्स काय, अनसेफ, सेफ फिजिकल कंडिशन आणि अनसेफ फिजिकल कंडिशन. आता अनसेफ फिजिकल कंडिशन इट इन्क्लूड्स इम्प्रॉपर गार्ड्स. म्हणजे ते जे काही इम्प्रॉपर गार्ड्स आहेत ते गार्ड्स यूज केले नसतात, इम्प्रॉपर इल्युमिनेशन, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन आणि अनसेफ क्लॉथिंग. मग त्यावेळेस जे काही क्लॉथिंग असणार आहे तुमचं, जे काही परिधान करता तुम्ही त्या कंपनीमध्ये, एखाद्या जे काही क्लॉथिंग असेल किंवा जे काही ड्रेस असेल तुमचा, तो व्यवस्थित तुम्ही केला नसणार आहे, किंवा इनप्रॉपर गार्ड असणार आहे तुमच्याकडे, गार्ड नाही, इम्प्रॉपर इल्युमिनेशन, तेवढा लाईट नसणार आहे, ल्युमिनस नसणार आहे, इल्युमिनेशन तेवढं नसणार आहे, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन, व्हेंटिलेशन नाही. एखादी इंडस्ट्री असेल तर व्हेंटिलेशनच होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये ऍक्सिडेंटली अनसेफ फिजिकल कंडिशन म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट, मुव्हिंग ऑब्जेक्ट. जर समजा एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग, नेक्स्ट बघा, मुव्हिंग ऑफ द ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये एखादा ऍक्सिडेंट कसा कन्सिडर केला जातो, तर ऑब्जेक्ट मूव्ह करताना
मग समटाइम्स मुव्हिंग ऑब्जेक्ट फॉर दी फॉरगिन ऑब्जेक्ट कॉजेस द ऍक्सिडेंट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करताना ऍक्सिडेंट कन्सिडर होतो. ओके. पर्सनल फॅक्टर्स, आता पर्सनल फॅक्टर लॅक ऑफ द नॉलेज. आता काय पर्सनल फॅक्टर्स मुळे कुठला ऍक्सिडेंट क्रिएट होतो, तर लॅक ऑफ द नॉलेज. लॅक ऑफ द नॉलेज, फिजिकल विकनेस आर द पर्सनल फॅक्टर विच कॉजेस द ऍक्सिडेंट. म्हणजे लॅक ऑफ नॉलेज, जर तुम्हाला लॅक ऑफ नॉलेज असेल किंवा फिजिकल विकनेसेस असेल तर त्या कंडिशन मध्ये विच कॉजेस द ऍक्सिडेंट. नेक्स्ट अनसेफ ऍक्ट. आणि अनसेफ ऍक्ट काय, जे काही ऍक्ट इंडियन ऍक्ट असणार आहेत आपले, त्या ऍक्ट नुसार अनसेफ ऍक्ट कधी असणार आहे, दिस कंडिशन इन्क्लूड द वर्किंग अनसेफ स्पीड. म्हणजे जे काही अनसेफ स्पीड असणार आहे, तुम्ही काम करण्याची जे काही स्पीड असणार आहे ते अनसेफ स्पीड. लोडिंग मशीन बियॉन्ड दी कॅपॅसिटी. एखादं मशीन जर लोडिंग करत असाल तर तुम्ही बियॉन्ड दी कॅपॅसिटी, कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर लोडिंग करत असाल तर तिथं अनसेफ कंडिशन होणार आहे. युजिंग अनसेफ डिव्हाइसेस, जे काही अनसेफ डिव्हाइसेस यूज करणार आहे. अडॉप्टिंग दी अनसेफ प्रोसिजर, म्हणजे तुम्ही एखादी प्रोसिजर करताय ते अनसेफ प्रोसिजर करताय, अडॉप्ट करताय त्या मशीनसाठी. म्हणजे हे जे काही अनसेफ ऍक्ट असेल त्या अनसेफ ऍक्ट नुसार तुमचे हे जे काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन तुम्ही फॉलो करता. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कॉजेस कुठली असणार आहेत बघा. इलेक्ट्रिकल कॉजेस समटाइम्स द इम्पॉर्टंट कॉजेस फॉर दी डू नॉट प्रोव्हाइडिंग द प्रॉपर प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस. आता इलेक्ट्रिकल कॉजेस मध्ये काय बघा, डू नॉट प्रोव्हाइडिंग दी प्रॉपर प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस. आता तुम्ही काय करता की तिथं जे काही प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस आहेत ते प्रोटेक्टिंग डिव्हाइस यूज करता का, नाही. डू नॉट ओबिंग दी प्रॉपर इन्स्ट्रक्शन अँड सेफ्टी प्रिकॉशन्स. म्हणजे तिथे जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स नॉर्म्स आहेत किंवा जे काही तुम्ही नेमप्लेट्स तिथे लावलेले आहेत सेफ्टी कंडिशन साठी, सेफ्टी प्रिकॉशन साठी, त्या तुम्ही ऑब्झर्व करत नसाल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो की हे जे काही अनसेफ कंडिशन्स आहेत किंवा इलेक्ट्रिकल जे काही कॉजेस आहेत ते इलेक्ट्रिकल कॉजेस आपण याच्यामध्ये फॅक्टर कन्सिडर. फेल्युअर टू द युज्ड इन्सुलेटेड पिलर्स, स्क्रू ड्रायव्हर्स, रबर ग्लोव्स एटसेट्रा. म्हणजे हे जे काही फेल्युअर्स असणार आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे, ते इन्सुलेटेड पिलर्स असणार आहेत, म्हणजे त्या पिलर्सला इन्सुलेटेड असणार आहे. त्याच्यानंतर स्क्रू ड्रायव्हर्स असणार आहे किंवा रबर ग्लोव्स असणार आहे एटसेट्रा. हे सगळे इलेक्ट्रिकल कॉजेस आहेत. ओके. म्हणजे हे जे काही इलेक्ट्रिकल कॉजेस आहेत ते कॉजेस त्या ह्याच्यानुसार टू कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट. ओके. नेक्स्ट त्याच्यामध्ये पॉइंट आहे बघा, कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द वर्कर्स. कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट ड्यू टू द वर्कर्स. आता हे जे काही ऍक्सिडेंट आहे, कॉजेस ड्यू टू द ऍक्सिडेंट फॉर द वर्कर्स, मग याच्यामध्ये बघा कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द वर्कर्स. आता वर्कर्स नुसार काय ऍक्सिडेंट होणार आहेत बघा. स्ट्रेस इन वर्क, फर्स्ट कंडिशन स्ट्रेस इन वर्क. त्या वर्कचा स्ट्रेस असेल तर ओव्हर टाइम ऑफ वर्क, जर ओव्हर टाइम करत असेल काम तिथं, जर समजा 8 आवर्सची तुमची ड्युटी असेल तर ओव्हर टाइम करून तुम्ही 10 आवर्स किंवा 16 आवर्स म्हणजे 2 शिफ्ट मध्ये काम करत असाल ओव्हर टाइम. पुअर नॉलेज ऑफ वर्कर, म्हणजे कमी नॉलेज असेल तर त्या वर्करचं, त्या वर्कचं किंवा त्या पर्टिक्युलरचं पुअर नॉलेज ऑफ वर्क. अननेसेसरी ड्रेनिंग लेस ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे पर्टिक्युलर जो काही एक्सपिरियन्स असेल तर तुमचा तो लेस एक्सपिरियन्स असेल त्या पर्टिक्युलर वर्कमध्ये. यूज ऑफ मोबाईल व्हाईल वर्किंग, ज्यावेळेस तुम्ही काम करत असाल त्यावेळेस मोबाईल यूज करणं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, अनडिसिप्लाइंड नेचर, म्हणजे डिसिप्लिन नेचर नसणार आहे. ओके. बॅड हॅबिट लाईक स्मोकिंग, असे जे बॅड हॅबिट्स असतील तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओके. वर्किंग विदाउट अथॉरिटी, कुठल्याही अथॉरिटीची परमिशन न घेता तुम्ही वर्क करायला लागला तर त्या कंडिशन मध्ये ऍक्सिडेंटची कंडिशन काय करू शकते, ऑकर्स होऊ शकते. ओके. अनस्टेबल मेंटल कंडिशन, जर मेंटल कंडिशन व्यवस्थित नसेल, जर कंडिशन नॉर्मल कंडिशन मध्ये नसेल वर्कर्स तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओके. लॅक ऑफ दी वर्क एक्सपिरियन्स, लॅक ऑफ दी वर्क एक्सपिरियन्स, लेस वर्क एक्सपिरियन्स. ओके. म्हणजे ह्या कंडिशन्स, फिअर ऑफ द ऍक्सिडेंट, ह्या जे काही कंडिशन्स आहेत तर त्याच्यानुसार हे जे काही ऍक्सिडेंट आहेत ते ऍक्सिडेंट ह्युमनचे जे काही कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट ड्यू टू द वर्क फॉर वर्कर्स, ड्यू टू द वर्कर्स, वर्कर्समुळे हे कंडिशन किंवा हे ऍक्सिडेंट कॉजेस होऊ शकतात. ओके. म्हणजे हे जे काही कंडिशन आहे ते कंडिशन.
कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमुळे कुठले ऍक्सिडेंट होतात बघा, सेकंड आहे बघा, किंवा बी पॉईंट म्हणतो कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटच्या कंडिशनमुळे कुठले कुठले ऍक्सिडेंट कन्सिडर होतात, तर पुअर हाऊसकीपिंग, म्हणजे जे काही हाऊसकीपिंग असणार आहेत, जे काही हाऊसकीपिंग डिपार्टमेंट असेल, म्हणजे स्वच्छता आपण म्हणतो, जे काही त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये हाऊसकीपिंग जर व्यवस्थित नसेल, पुअर हाऊसकीपिंग. ओके. त्याच्यानंतर अनट्रेन्ड वर्कर्स, म्हणजे त्या वर्करसाठी कुठलंही ट्रेनिंग दिलेलं नसणार आहे, अनट्रेंड, तो ट्रेंड नसेल वर्कर्स. त्याच्यानंतर बॅड कन्स्ट्रक्शन ऑफ द प्लांट, त्याचं कन्स्ट्रक्शनच व्यवस्थित नाही, व्यवस्थित व्हेंटिलेशन नसेल त्या रूमसाठी किंवा त्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी व्हेंटिलेशन असेल, किंवा ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स व्यवस्थित फुलफिल होत नसतील, तर त्या कंडिशन मध्ये आपण ऍक्सिडेंट होऊ शकतो. बॅड कन्स्ट्रक्शन ऑफ द प्लांट, अनसेफ वर्क प्लेस फॉर द वर्कर, म्हणजे तिथे जर वर्क प्लेस मध्ये अनसेफ कंडिशन असेल वर्करसाठी, तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला ऍक्सिडेंट होऊ शकतात. एक्स्ट्रा लोड फॉर द वर्कर्स, जर वर्करला एक्स्ट्रा लोड दिला तर त्या कंडिशन मध्ये पण काय होऊ शकतो, ऍक्सिडेंट. पुअर डिसिप्लिन ऍट वर्क प्लेस, म्हणजे तिथली डिसिप्लिन व्यवस्थित नसेल, किंवा हेवी मेंटल प्रेशर असेल तर. ओके. लॅक ऑफ सेफ्टी प्रोसिजर, म्हणजे तिथे सेफ्टी प्रोसिजर कमी असतील तर. हेवी मेंटल प्रेशर फॉर दी वर्क फोर्स, म्हणजे त्या वर्क फोर्समुळे जे काही एखादा मेंटल स्ट्रेस येत असेल किंवा मेंटल प्रेशर प्रोव्हाइड करत असेल त्या वर्क फोर्स. ओके. तर याच्यामधून अरेंजमेंट ऑफ मशीन्स, इक्विपमेंट, ऍक्सिडेंट फॉर दी पर्टिक्युलर मॅनर, त्या मॅनर नुसार. नो प्लॅन्स फॉर दी प्लांट प्रोटेक्शन, म्हणजे काही प्लॅनच नाही त्यांचा, प्रोटेक्शन डिव्हाइसेस नाहीत, किंवा प्रोटेक्शन कुठले सेफ्टी जे काही प्लेट्स आपण सेफ्टी जे काही इंटिमेशन्स असतील त्या कन्सिडर नाही केल्या, तर हे मॅनेजमेंटने जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये डिफरंट जे काही ऍक्सिडेंट असतात, मग त्याच्यावरती डिफरंट आपण याच्यावरती जे काही डायरेक्शन्स आहेत त्या डायरेक्शन वरती आपण त्याच्यावरती सजेशन पण प्रोव्हाइड करू शकतो. हे जे काही हाऊसकीपिंग आहे ते गुड हाऊसकीपिंग पाहिजे, किंवा हे जे काही कंडिशन असेल ट्रेंड सगळे वर्कर्स पाहिजेत, म्हणजे ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन नुसार आपण काय करू शकतो की त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो, किंवा ते काही ड्रॉबॅक्स आहेत ते ड्रॉबॅक्स काय करू शकतो त्या इंडस्ट्री मधले ओव्हरकम करू शकतो, आणि त्या मॅनेजमेंटला सजेस्ट करू शकतो ते पर्टिक्युलर जे काही अरेंजमेंट असेल, म्हणजे पर्टिक्युलर अरेंजमेंट फॉर द ऍक्सिडेंट कंट्रोल जर असेल ते कन्सिडर करू शकतो आपण, किंवा लॅक ऑफ अनसेफ अवेअरनेस असेल तर तो अवेअरनेस क्रिएट करू शकतो, सेफ्टी प्रिकॉशन साठी अवेअरनेस क्रिएट करणं. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टी, किंवा केअरलेस मॅनेजमेंट अप्रोच करणं, म्हणजे जे मॅनेजमेंट केअरलेस असेल तर त्याच्यासाठी अप्रोच करणं त्यांना, म्हणजे ह्या कंडिशन्स आपण काय करू शकतो त्या मॅनेजमेंटला सजेस्ट करू शकतो. कळतंय का? म्हणजे हे आपण कॉजेस ड्यू टू द ऍक्सिडेंट फॉर दी मॅनेजमेंट, म्हणजे मॅनेजमेंटचे जे काही कॉजेस आहेत त्याच्या थ्रू आपण ऍक्सिडेंट. नेक्स्ट आहे बघा, कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द अनसेफ वर्किंग कंडिशन. आता अनसेफ वर्किंग कंडिशन्स मध्ये काय असणार आहे, कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द अनसेफ वर्किंग कंडिशन. मग त्याच्यामध्ये काय येणार आहे, अनसेफ वर्किंग कंडिशन कधी प्रोव्हाइड होती, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जे काही सेफ कंडिशन आपण म्हणतो अनसेफ, किंवा पुअर इल्युमिनेशन सिस्टम असेल तर, विकनेस, वीक मशीन फाउंडेशन असेल, एखादं मशीन असेल मोठं तिथं व्हायब्रेट जास्त बसायचं तर त्याचं फाउंडेशन वीक असेल, वीक ऑफ द मशीन फाउंडेशन. पुअर इलेक्ट्रिफिकेशन, म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन तिथले जे काही इलेक्ट्रिफिकेशन आहे ते पुअर आहे. ओके. पुअर वर्क प्लेस लेआउट, तिथला लेआउट जो काय तो पुअर आहे. ओके. ओके. म्हणजे पर्टिक्युलर जे काही तिथलं सेफ कंडिशन म्हणतो आपण त्याच्यानुसार इल्युमिनेशन सिस्टीम मध्ये जे काही लाइटनिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये, किंवा पर्टिक्युलर एखादे रूम असेल तर त्या रूम मध्ये व्हेंटिलेशन, म्हणजे जे काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये कंडिशन्स मध्ये आपण पण करू शकतो. म्हणजे अननेसेसरी स्लॉट्स फॉर द स्टेप अँड शूट फ्लोअर, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये जे काही शॉप्स असणार आहेत
त्याच्यानुसार जे काही कंडिशन्स असणार आहेत त्या कंडिशन्स फॉलो न करणं. ओके, म्हणजे ह्या जे काही कंडिशन्स आहेत, म्हणजे अनसेफ कंडिशन कधी माणसाला वाटतं, तर जास्त जर एखादी कंडिशन असेल, ऑकवर्ड होत असेल किंवा एखादी कंडिशन मध्ये वर्क करत असाल तुम्ही, तर त्या वर्किंग कंडिशन मध्ये जे काही प्रेशर असेल त्या ह्युमनचं किंवा त्या पर्टिक्युलर ह्याच्यानुसार जे काही प्रेशर असणार आहे त्या कंडिशन नुसार तुम्ही काय करू शकता, अनसेफ कंडिशन कन्सिडर करू शकता. ओके, त्या अनसेफ कंडिशन मध्ये हे जे काही पुअर इलेक्ट्रिफिकेशन, आता पुअर इलेक्ट्रिफिकेशन मध्ये काय येणार आहे, कन्सिडर होणार आहे, हे जे काही इलेक्ट्रिफिकेशन किंवा हे जे काही इलेक्ट्रिकल सिस्टम असणार आहे, होल इलेक्ट्रिकल सिस्टम, मग त्याच्यामध्ये प्रोटेक्शन डिव्हाइसेस असतील, मग त्याच्यामध्ये एमसीबीज असतील, काही रिलेज असतील, एखाद्या मशीनसाठी असेल किंवा हे मॅन्युअली असेल, तर ते ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये आपण करू शकतो. म्हणजे हे सिस्टीम जर इम्प्रूव्ह केली तर तिथले जे काही वर्किंग एन्व्हायरमेंट आपण म्हणू शकतो ते सेफ इन वर्किंग एन्व्हायरमेंट किंवा अवेअरनेस, ज्या काही कंडिशन्स असणार आहेत, सेफ्टी अवेअरनेस असेल तर ते सेफ्टी अवेअरनेस किंवा इलेक्ट्रिकल सेफ्टी अवेअरनेस सिस्टम असेल, ह्या सगळ्या कंडिशन तिथं तुम्ही काढू शकता की फॉलो करू शकता आणि त्या कंडिशन नुसार तुम्ही त्या ह्याच्यावरती तुम्हाला काय करू शकता की त्यांना सजेस्ट करू शकता त्या पर्टिक्युलर मॅनेजमेंटसाठी अनसेफ कंडिशनचा सेफ कंडिशन मध्ये असेल. ओके, आणि नेक्स्ट वन इज अ नॅचरल कॉजेस फॉर द ऍक्सिडेंट. आता नॅचरल कॉजेस काय असणार आहे, नॅचरली आता हेवी रेन जर होत असेल, पाऊस होत असेल, पाऊस जास्त होत असेल तर ते एक ऍक्सिडेंटचा कॉज झाला. ओके, किंवा जे काही हेवी रेन्स असेल, अर्थक्वेक असेल, टेम्परेचर पर्टिक्युलर टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर, ओके, किंवा लँडस्लाइड्स असेल तर त्या कंडिशन मध्ये काय करू शकतो की हे नॅचरल कॉजेस आहेत. म्हणजे हेवी रेन होत असेल तर त्या कंडिशन मध्ये पण ऍक्सिडेंट होऊ शकतात. म्हणजे या पर्टिक्युलर कॉजेस नुसार, म्हणजे हे जे डिफरंट ऍक्सिडेंटचे जे टाइप झाले, नॅचरल कंडिशन असेल, कॉजेस ड्यू टू द ऍक्सिडेंट अँड अनसेफ कंडिशन, त्याच्यानंतर कॉजेस ड्यू टू द मॅनेजमेंट अँड कॉजेस ड्यू टू द ऍक्सिडेंट फॉर द वर्कर्स. हे जे डिफरंट कंडिशन झाल्या त्या कंडिशन नुसार हे जे काही वर्कर्स आहेत ते वर्कर्स जे काही ऍक्सिडेंट होत आहे, ऍक्सिडेंट त्याच्यानुसार आपण त्यांना त्या ऍक्सिडेंटचे सजेशन पण करू शकतो त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीसाठी किंवा त्या इंडस्ट्रीसाठी, किंवा ते जे काही सजेशन्स आहेत ते सजेशन्स काय करू शकतो, ते इंडस्ट्री इम्प्रूव्ह करू शकते त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीनुसार. म्हणजे केमिकल इंडस्ट्री असेल तर त्याचे जे काही नॉर्म्स आहेत ते सेफ्टी नॉर्म्स किंवा त्याची जी काही प्रोसिजर आहे, त्याचे जे काही सेफ्टी कंडिशन्स असणार आहेत, ज्या ऍक्सिडेंटसाठी जे काही पर्टिक्युलर सेफ्टी प्रिकॉशन्स असणार आहेत त्या डिफरंट असणार आहेत. एखादी मॅन्युफॅक्चरिंग दुसरी इंडस्ट्री असेल तर ती डिफरंट असणार. म्हणजे डिपेंड अपॉन द इंडस्ट्री ऑफ टाईप ऑफ द इंडस्ट्री, त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. ओके, कळतंय? अरे कळतंय का? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. ओके ओके, ठीक आहे. तर याच्यावरती